कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्ब उडवण्याची धमकी. मुख्यमंत्री फडणवीसांवरही हल्ला करणार असल्याचा धमकीत उल्लेख. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी. सावंत थोड्या दिवसांचे पाहुणे, घरी जाऊन मारू. सोशल मीडियावर केशव वैद्य नामक व्यक्तीच्या अकाउंटवरून धमकीचा मेसेज. संवेदनशील प्रकरणात काळजीपूर्वक बोला. मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. तर योगेश कदमांचं बोलणं वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं, फडणवीसांची प्रतिक्रिया. पुणे अत्याचार प्रकरणात लवकरच घटनेचा पर्दाफाश होईल. संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून समजावून घेतला. आरोपी गाडेला अटक केल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे 70 तासांनंतर अटकेत. गाडे सध्या पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. आरोपीची व्हीसीद्वारे सुनावणी घेण्याची पोलिसांच्याकडे विनंती. आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न. प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे. आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा. याआधी आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न. आरोपीची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सर्व समोर येईल. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास. गृहराज्यमंत्री योगेश कदमांची टीका. स्वारगेटमधील घटना शांततेत घडली. योगेश कदमांनी केलं होतं वक्तव्य. गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच. पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. योगेश कदमांशी त्यांच्या वक्तव्याबाबत सविस्तर चर्चा करणार. उदय सामंतांची प्रतिक्रिया. योगेश कदमांना बोलताना लाज वाटली पाहिजे. पुणे अत्याचार प्रकरणावरील कदमांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले. बीड कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणार. जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा देशमुख कुटुंबियांचा दावा. वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटसाठी मुंडेंचेच आदेश. वाल्मिकला काही होऊ नये, धनुभाऊंचेच आदेश आहेत. विजय वडेट्टीवारांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 1800 पानी आरोपपत्रात वाल्मिक कराडसह इतर आरोपींविरोधात सबळ पुरावे. हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणात एकत्र आरोपपत्र दाखल. सुरेश धसांचे वाल्मिक कराडसोबत 20 वर्षांपासून संबंध. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असा प्रकार सुरू. माजी आमदार बाळासाहेब अजबेंचा दावा. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्यप्रदेशात परिसरात शोध मोहीम सुरू. कोरटकर प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू. कोरटकर इकडे गेला तिकडे गेला दाखवणं बंद करा. अजित पवारांची प्रतिक्रिया. कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. एकनाथ शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरेंनी आरसा बघावा. ठाकरे गद्दार म्हणतात. जनतेनं मग गद्दारांना निवडून दिलं का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार. पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत एकमतानं निर्णय. सूत्रांची माहिती. अनधिकृत बांधकामांविरोधात सरकार आक्रमक. अनधिकृत बांधकाम तात्काळ शोधून पाडा. राज्यातील सर्व पालिकांना सरकारचे आदेश. सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तास तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार. मुंबईमध्ये तापमान वाढीसह अनेक ठिकाणी हवेच्या प्रदूषणात सातत्यानं वाढ. हवेचा AQI 200 वर. उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून 57 मजूर दबल्याची भीती. चमोलीमधील दुर्घटनेत रस्ते काम करणाऱ्या 16 मजुरांचं रेस्क्यू. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.